हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आपण या चॅनलवर युनिट नंबर फर्स्ट दॅट इज लिव्हिंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब हे युनिट आपण इथे बघितलेलं आहे. हे युनिट कंप्लीट झालेलं आहे. आता आपण 8th स्टँडर्ड स्टेट बोर्ड चॅप्टर नंबर 2 हेल्थ अँड डिसीजेस हे चॅप्टर आपण स्टार्ट करत आहे. आणि हा जर टॉपिक पाहाल, हेल्थ डिसीजेस हे आपल्या फार जवळीचा विषय आहे. ओके, असं होते ना, डेलीचं आपण काम करताना अचानकपणे आपण असमर्थ राहतो एखादी काम करण्यास. आपण म्हणतो की नाही, आज असं होत आहे, तसं होत आहे, बॉडी पेन करते आहे, त्यामुळे डेली जे आपण काम करतो ते एखादी ॲक्टिव्हिटी आपण करत नाही. आपण म्हणतो माझी हेल्थ बरी नाही. ओके, असं म्हणतो. सो आता हा फार जवळीचा विषय आहे माझा, तुमच्या सगळ्यांचा. चला तर मग चॅप्टरला स्टार्ट करूया. कॅन यू रिकॉलमध्ये काही क्वेश्चन दिसत आहे. पहिला क्वेश्चन बघा काय म्हणतो. हॅव यू एव्हर टेकन द लिव्ह फ्रॉम स्कूल ड्यू टू सिकनेस. आजारी पडल्यामुळे कधी शाळेमधून तुम्ही सुट्टी घेतली आहे का? बरोबर आहे की नाही? तर हो, मी तर घेतलेली आहे. तुम्हीही कधी घेतलेली असाल. ओके, देन सेकंड क्वेश्चन पहा. व्हॉट हॅपन एक्झॅक्टली वेन वी बिकम सिक. जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा एक्झॅक्टली काय होते? मळमळायला लागतं, डोकं दुखतं, ओमिटिंग होते, बॉडी पेन होते, राईट, सर्दी होतं. तर जे या क्वेश्चनचं ॲन्सर म्हणजे सिम्पटम्स आहे. थर्ड क्वेश्चन बघा, किती सुंदर क्वेश्चन आहे. समटाईम्स वी फील गुड इवन विदाऊट टेकिंग एनी मेडिसिन अँड समटाईम्स वी नीड टू कन्सल्ट डॉक्टर अँड टेक रेग्युलर मेडिसिन इन द सिकनेस. वाय इज इट सो. तुम्हाला विचारलं आहे की कधी कधी डॉक्टरकडे न जाता आपल्याला बरं कसं वाटतं, आणि कधी कधी असं होतं की डॉक्टरकडे जावंच लागतं, रेग्युलर मेडिसिन घ्यावं लागते आणि मग नंतर बरं वाटतं. मग असं का होते जेव्हा डॉक्टरकडे न जाता देखील आपल्याला बरं वाटतं? असं काय आहे ते? याचं क्वेश्चनचा ॲन्सर आहे, आपल्या बॉडीमध्ये इम्युन सिस्टीम आहे. आणि जेव्हा एखादी मायक्रोब्स, ओके, ही इम्युन सिस्टीम काय आहे? ही डिफेन्स सिस्टीम आहे आपल्या बॉडीची. एखादी मायक्रोबची आपल्या बॉडीमध्ये एंट्री झाली, एखादी व्हायरस बॅक्टेरियानी आपल्यावर अटॅक केला, तर आपली ही इम्युन सिस्टीम ना बेटा ॲक्टिवेट होऊन जाते. आणि ॲक्टिवेट झाल्यामुळे जे काही मायक्रोब्स आहे, व्हायरस आहे, त्याला किल केल्या जाते आणि आपण आपली हे जे सिस्टीम आहे आपल्याला सेव्ह करते. ओके, देन अजून काही रिझन आहे का? तर यस, कधी आपल्याला होते ना, आपल्याला लागलं, खरचटलं, तर काय आपल्या जे सेल्स आहेत तिथे नवीन सेल येतात आणि हे सेल काय करते, नवीन स्किन आपल्याला तिथे बघायला मिळते. त्या जागेवर खरचटलेल्या ठिकाणी नवीन स्किन तयार होते. ओके, देन आणि पॉझिटिव्ह थिंकिंग हे सुद्धा एक मॅटर करते. हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, ऑलवेज थिंक पॉझिटिव्ह असंच नाही म्हणत. एक्झॅक्टली काय होते सांगते. जेव्हा आपण पॉझिटिव्ह विचार करतो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये एंडॉर्फिन नावाचं हार्मोन सिक्रेट केल्या जाते. ओके, एंडॉर्फिन हे जे केमिकल आहे, हे हार्मोन आहे, हे सिक्रेट होते आणि हे आपल्याला म्हणजे पटकन बरं होण्यास, हे हॅपी हार्मोन आहे, चटकन आपल्याला बेटर होण्यास आपल्याला मदत करते. सो हे कारण आहे. ओके, देन आपला पॉईंट स्टार्ट होतो आहे. पहिलं आपल्याला दिसते आहे पॉईंट, हेल्थ. हेल्थची डेफिनेशन काय आहे बघा. हेल्थच्या डेफिनेशनमध्ये 3 महत्त्वाचे शब्द येतात. हेल्थ एक्झॅक्टली काय आहे बघा. हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंगनेस अँड नॉट मेरिली द ऑब्सेन्स ऑफ एनी डिसीज. ओके, हेल्थ म्हणजे असं नाही आहे. कधी कधी होते ना, एखादी व्यक्ती, छोटंसं बेबी वगैरे, आपल्याला कसं मस्त छान दिसते, गुडगुड दिसते, आपण म्हणतो किती हेल्दी आहे हा, म्हणतो की नाही. मग हेल्दी म्हणजे काय आहे? डेफिनेशन अशी आहे का त्याला एवढंसं पण आजार नसणं, फक्त एवढं मर्यादित आहे का? तर नाही. ओके, हेल्थ म्हणजे काय? हेल्थ इज अ कम्प्लीट स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल. ओके, फिजिकली फिट राहणं. ओके, मग हेल्थ म्हणजे फक्त फिजिकली फिट राहणं नाही, तर मेंटली देखील स्ट्रॉंग राहणं आहे. ओके, मेंटली स्ट्रॉंग राहणं म्हणजे कसं बघा. कधी कधी काय होते, एखाद्याने एवढंसं जरी काही म्हटलं तर आपल्याला खूप टेन्शन येऊन जाते आणि आपण ट्रेसमध्ये जातो, डिप्रेशनमध्ये जातात कुणी कुणी, असं तुम्ही बघितलेलं आहे. तर हे जे कंडिशन आहे याला कशा पद्धतीने आपण टॅकल करतो, कसं टॉलरेट करतो, हे शिकणं फार जरुरी आहे. आणि आपलं मेंटल स्टेटस आपल्याला चांगलं ठेवणं फार गरजेचं आहे. ओके,
तर आपलं फिजिकली स्ट्रॉंग असणं देखील गरजेचं आहे, मेंटली स्ट्रॉंग असणं देखील गरजेचं आहे, आणखी सोशल वेलबिंगनेस. ओके, सामाजिकदृष्ट्या आपण स्ट्रॉंग असलं पाहिजे. म्हणजे कसं आहे, आपण समाजाचा एक भाग आहे, मनुष्य हा समाजाचा एक पार्ट आहे, कारण मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, बरोबर आहे. मग जे आहे त्याला सामाजिकदृष्ट्या स्ट्रॉंग असणं किंवा जे काही प्रोग्राम होतात समाजामध्ये त्याच्याशी तिथे त्याला जाणं गरजेचं आहे. लोकांसोबत मिळून मिसळून त्याला वागता यायला पाहिजे. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी हेल्थच्या अंडर येतात. ओके, हेल्थ काय आहे मग? स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंगनेस अँड नॉट मेरीली द अब्सेन्स ऑफ ॲनी डिसीज. मग नेक्स्ट काय दिसते आहे तुम्हाला? डिसीज. डिसीजची डेफिनेशन काय आहे बघूया. डिसीज काय आहे? कंडिशन ऑफ डिस्टर्बन्सेस इन फिजियोलॉजिकल और सायकोलॉजिकल प्रोसेस ऑफ द बॉडी इज कॉल्ड डिसीज. ओके, डिसीज काय आहे? म्हणजे एखादी डिस्टर्बन्स, डेली कामामध्ये एखादी डिस्टर्बन्स येतात. ओके, म्हणजे काय, सायकोलॉजिकली म्हणजे मेंटली तुम्ही फिट राहा आणि फिजिओलॉजिकली देखील तुम्ही फिट राहणं. ओके, हे गरजेचं आहे हेल्थसाठी, आपण हे पाहिलेलं आहे. पण याच्यामध्ये जर काही बिघाड आला, काही डिस्टर्बन्स आला तुमच्या फिजिकल स्टेटसमध्ये किंवा सायकोलॉजिकल प्रोसेसमध्ये, जर समजा एखादी बिघाड आला तर ते बिघाड म्हणजे डिसीज आहे. ओके, ते काय आहे? डिसीज आहे. ईच डिसीज हॅज इट्स ओन स्पेसिफिक सिम्पटम्स. आणि प्रत्येक डिसीज जे आहे त्यांचे वेगळे वेगळे सिम्पटम्स आहे, एकसारखे सिम्पटम्स आपल्याला बघायला मिळत नाही. ओके, कळलं मग हेल्थ काय आहे, डिसीज काय आहे. आज नंतरचा पॉईंट आहे आपला टाईप्स ऑफ डिसीजेस. ओके, यू मस्ट हॅव हर्ड द नेम ऑफ द व्हेरियस डिसीजेस. तुम्ही ऐकलेले आहे काही डिसीजचे नावं, जसं की डायबिटीज आहे. ओके, डायबिटीज झालं, देन कॉमन कोल्ड, अस्थमा, डाऊन सिंड्रोम, हार्ट डिसीज. आता याच्यापैकी तुम्ही जे डाऊन सिंड्रोम आहे हे नाव तुमच्यासाठी नवीन आहे. हे नाव नवीन कसं आहे? कारण हा जेनेटिक डिसीज आहे. हे बाकीचे डिसीजेस तुम्ही ऐकलेले आहे. देन याच्याबद्दल नंतर बघूया. रिझन्स अँड सिम्पटम्स ऑफ ऑल दी डिसीजेस आर डिफरंट. प्रत्येक डिसीजेसचे रिझन, कारणं आणि सिम्पटम्स हे वेगळे वेगळे आहे. टू ब्रिंग कंडिशन्स इन द सायंटिफिक स्टडी ऑफ द डिसीजेस आर क्लासिफाईड ॲज फॉलो. ओके, तर हे डिसीजेस जे आहे यांना काही टाईपमध्ये डिवाईड केलेलं आहे बघा. अकॉर्डिंग टू ड्युरेशन, म्हणजे आपल्याला हा डिसीज जसं की अकॉर्डिंग टू ड्युरेशन म्हणजे आपल्या बॉडीमध्ये हा डिसीज जो आहे तो कसा किती टाईमपर्यंत राहतो. ड्युरेशन कालावधीनुसार 2 टाईप दिसते आहे तुम्हाला. एक क्रोनिक, एक आहे ॲक्यूट. बघा, क्रोनिक मनाला जास्त वेळ लागतो, ॲक्यूट वेळ कमी लागला, बरोबर आहे. क्रोनिक म्हणजे जास्त कालावधीसाठी असणारा आजार. ओके, ॲक्यूट मनाला कमी वेळ लागला म्हणजे शॉर्ट ड्युरेशनसाठी असणारा आजार आहे. एखादी पर्टिक्युलर वीकपर्यंत हा असणार आहे, त्याच्यानंतर हा आपल्या बॉडीमधून चालला जाणार आहे. जसं मलेरिया झालं, मलेरिया काही वीकपर्यंत राहणार, काही ट्रीटमेंट वगैरे घेतली त्याच्यानंतर बॉडीमधून चालला जाणार आहे. किंवा साधा खोकला, सर्दी हे ॲक्यूटमध्ये येणार आहे. ओके, शॉर्ट ड्युरेशनसाठी आहे. देन अकॉर्डिंग टू रिझननुसार डिसीजेस आपल्याला 2 टाईपमध्ये डिवाईड होताना दिसत आहे. रिझननुसार हेरिडिटरी डिसीज, अनुवंशिक आजार, आणि ॲक्वायर्ड डिसीजेस. आत्ताच म्हटलं तुम्हाला हा हेरिडिटरी डिसीज आहे, डाऊन सिंड्रोम. देन ॲक्वायर्ड डिसीजेस. ॲक्वायर्ड डिसीजेस जे आहे ते कोणत्या तरी कारणावरून आपल्या बॉडीमध्ये येणार आहे. एकतर इन्फेक्शियस असू शकते किंवा नॉन इन्फेक्शियस. एखादी पर्टिक्युलर इन्फेक्शन झालं तर होणारा आजार, किंवा पर्टिक्युलर इन्फेक्शन नाही झालं तर ॲक्वायर्ड डिसीज आणखी एक टाईप पडलेला आहे त्याचा, नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. तर बघा, कॉमन कोल्ड झालं, फ्लू झालं, डेंग्यू झालं, हे इन्फेक्शियस आहे, एन्व्हायरमेंटमधून येतात. बट डायबिटीज आणि हार्ट डिसीजेस हे नॉन इन्फेक्शियस डिसीजेस आहे. ओके, तर अशा पद्धतीने हा एवढा पार्ट आपण पाहिलेला आहे. नेक्स्ट याच्यामध्ये आपण पाहूया